हॅलो नमस्ते नमस्कार. आपल्या युट्यूब चॅनल सोनेल लाईफस्टाईलमध्ये सर्वांचं हार्दिक स्वागत आहे. नवीन दिवसाची नवीन सुरुवात. तर मी आज तुम्हाला माझा मंथली किराणा कसा भरते किंवा महिन्याच्या मंथली किराणापासून बचत आपण कशी करायची तर तेच मी तुम्हाला सांगणार आहे. तर मी तुम्हाला दाखवते. आणला आणि ठेवून दिलायचे. अरे बापरे. तर किराणा आणला आणि इकडे ठेवून दिलेला आहे मी. तर तुम्हाला दाखवते आणि किराणा मी कसा भरते ते सुद्धा दाखवणार आहे. तर बघा मी आता कोणकोणत्या वस्तू आणलेल्या आहेत ते दाखवते आणि कसं काय ह्याच वस्तू आणल्या बाकीच्या का नाही आणल्या ते सुद्धा सांगणारच आहे तुम्हाला मी. तुम्हाला दाखवते. चहापत्ती आणलेली आहे रेड लेबल. त्याच्यानंतर आजीसाठी बिस्किट लागतात, बिस्किट आणलेले आहे. त्याच्यानंतर हार्पिक आणलेला आहे. तेलाची बॉटल माझी संपलेली होती तर तेलाची बॉटल पण देवाचं तेल जी मी स्पेशली देवासाठी मला ना वेगळंच तेल लागतं तर हे तेल आणलेलं आहे देवासाठी. एक बॉटल आणलेली आहे. त्याच्यामध्ये जिरे मोहरी माझ्याकडे आहे. मोहरी ओवाच जिरे संपले होते आणि ओवा संपलेला होता तर जिरे आणि ओवा पाव आणलेला आहे. त्याच्यानंतर ह्या तेलाच्या पिशव्या 4 kg आणलेला आहे. जेमिनी सोयाबीन ऑइल मी वापरते तर त्या 4 kg आणलेले आहे. तर ह्या तेलाच्या पिशव्या 4च आणलेल्या आहे. त्याच्यानंतर टाटा नमक आणलेला आहे. कोलगेट ते आधीच जे होतं ना मोठं वाला तर ते मुलांना घेता येत नाही खूप जास्त मग असं 2 आणलेले आहे. कोलगेट ते बोलले की मम्मा याच्यातून लय मोठं निघतं काढताच येत नाही खूप जास्त निघून पडतं म्हणून मग हे आणलं. डेटॉल साबण 2 आणले मोठ्या साईजच्या आणल्या जरा. तर त्या सांगते मी आता कसं कसं नियोजन केलं ते पण सांगते. आणि भांड्यांच्या 6 आणलेले आहे आणि 30 वाला 12 आहे. मोठ्या साईजचं आहे झालं मी 10 वाला आणते तर ह्या मोठ्या साईजचं आणलेलं आहे. ठीक आहे. तर इतका सारा किराणा आणलेला आहे. तुम्हाला एकदा दाखवते मी काय काय जवळून पाहू शकता. किराणा आणलेला आहे. तर मी हा किराणा इतका आणला तर हे कसं आणलं एवढंच हेच का बरं. त्याच्यामध्ये डाळी नाहीये, त्याच्यामध्ये बाकीच्या अदर वस्तू नाहीये तर का नाही म्हणजे त्या वस्तू नाहीये तर असं का किराणा भरते म्हणजे भरलेला आहे. तर मी मागच्या महिन्यामध्ये तुम्हाला सांगते एकच मिनिट. मागच्या महिन्यामध्ये तुम्हाला सांगते मी किराणा केला होता ना तेव्हा ना त्याच्यामध्ये मी भरपूर सारे म्हणजे पोहे तेजपत्ते मसाले पूर्ण मसाले होते. त्याच्यामध्ये हळदचं पॅकेट बरेच अशा खूप साऱ्या वस्तू होत्या त्या एक्स्ट्राच्या मी मागवलेल्या होत्या. जवळजवळ 3-3.5 हजाराचा किराणा होता तो. आणि आता आहे 1600 रुपयाचा हा किराणा. 1600 रुपयाचा आहे हा किराणा. तर त्यावेळेस मी मागवल्या होत्या ना सगळ्या वस्तू तर त्याच आता एक्स्ट्राच्या वस्तू आहे अजून म्हणजे की बघा डाळीचं पीठ आहे. डाळीचं पीठ जे आपण चणा डाळीचं पीठ आहे ना ते सुद्धा आहे. त्याच्यानंतर रवा पण आहे, तेजपत्ते आहे, पोहे आहे, साबुदाणे भगर बाकीचे जे वस्तू आहेत ना बाकीच्या ज्या मसाले भरले डबे डाळी साळी तर घरच्याच असतात. डाळी बऱ्याचशा घरच्या असतात. बाकीच्या आहेत एक्स्ट्राच्या म्हणून त्या काही लागणार नव्हत्या मला. मग ते बाकीचं साहित्य आता जे जे माझ्याकडे संपलेलं आहे म्हणून मला आता जे सध्या लागणार आहे म्हणजे तेल लागणार होतं एवढं पण तेल आता लागणार आहे. आता महिन्यात आता संपताला आता 8 दिवस राहिले. 8 दिवस राहिले फक्त मोजून. तर मग मला पुढच्या महिन्यात पण मी थोडंसं लेट करेल नाही तर ज्या वस्तू लागणार तेच आणणार आहे. आता सध्या तरी नाही लागणार समजा पुढच्या महिन्यात नाहीच लागणार कदाचित. तर मग बघा माझ्या मागच्या वस्तू उरलेल्या परत आता मी किराणा भरून घेतला हा आणि म्हणजे मग पुढच्या महिन्यातला किराणा वाचला माझा. म्हणजे पुढच्या महिन्यातला किराणा वाचला तर 2 ते 3 हजार माझे वाचले. मग तेच मी दुसऱ्या कामासाठी सेव्ह ठेवते ती बाजूला काढून ठेवते ते पैसे आणि अशा पद्धतीने थोडं थोडं बाजू पैसे ठेवत असते मी आणि असे जमवते. भाजीपाला राहो किराणा असो ह्या 2 गोष्टीतून आहे ना मी थोडेसे पैसे सेव्ह करते आणि बाजूला ठेवत असते नेहमी. तर असा किराणा भरला ना तर मग
पैसे पण तुम्ही सेव्ह करू शकता. जरी तुम्हाला लागत नाही बळजबरीने भरायचं आणि तुम्हाला सांगते जर तुम्ही एवढा किराणा जर भरून घेणार तर तो किराणा काय होईल, खराब होतो, जाळ लागतं आणि व्यवस्थित ठेवलं नाही ना तर खरंच डाळी खराब होतं, आळ्या लागतात. तर जेवढं महत्त्वाचं आहे जे जे लागतं ना तेच तुम्ही घ्या, जेणेकरून तुमचे पैसे पण महिन्याचे सेव्ह होता. तुम्हाला ना महिन्याचं बजेट पण कळेल की आपल्या महिन्याला किती खर्च येतो. माझं तर पर्सनली तुम्ही मला बोलेल ना, मला किराणा फक्त महिन्याला 2000चा किराणा भरला ना तरी इनफ आहे. एवढा किराणा मी भरला ना इनफ आहे, म्हणजे मला काही गरज पडत नाही. 2000 मंथली म्हणजे मी सर्व गोष्टीचं नियोजन केलं. मला महिन्याचा किराणा 2000चा लागतो. लाईट बिल 1500 पर्यंत येतं, कारण की फ्रीज, वॉशिंग मशीन, टी व्ही, फॅन, परत त्याच्यानंतर पाणी हीटर, त्याच्यानंतर आपलं ॲक्वागार्ड, म्हणजे असे बरेच वस्तू, इस्त्री, हे सर्व खूप जास्त चालतं. लॅम्प वगैरे कंटिन्यू हॉलमध्ये चालूच असतं. तर ह्या गोष्टींसाठी मग 1500पर्यंत माझं बिल येतं. ते 1500 पकडायचे, 2000 किराणा, परत आजवीच्या गाडीचं रिक्षा लावलेली आहे त्याचं, म्हणजे अशा गोष्टी असतात. तर ते मी असं काय करते, नियोजन केलेलं आहे. आणि मग जेवढे वरती पैसे होतील ना तेवढ्या त्या गोष्टींमध्ये आपण दुसरं काही करू शकतो, साचू ठेवतो, सेव्ह करू शकतो. आणि छोट्या छोट्या सेव्हिंगमधून पण आपण गोल्ड घेऊ शकतो. तुम्ही गोल्डसुद्धा घेऊ शकता, तेच उपयोगात पडतं पुढे. तर अशा सेव्हिंग तुम्ही छोट्या छोट्या करू शकतात. आपलं असं वाटतं अरे छोट्या सेव्हिंगपासून काय घेणार, पण नाही तसं. तुम्ही वर्षाची सेव्हिंग करा असं ह्या गोष्टींमधून, तर बरेचसे पैसे जातात. फक्त नियोजन करा जे तुम्ही घेता त्याचं. तर मी असंच नियोजन करते. आणि आता बघा मला पुढच्या महिन्यात ना तुम्हाला सांगते किराणा करायचीच गरज पडणार नाही. पुढच्या महिन्यात मला किराणा लागणार नाही, एवढं बरोबर पुढच्या महिन्यापर्यंत पुरेल. मग डायरेक्ट मी मार्चचा तर महिना होऊन जाईल, डायरेक्ट एप्रिलमध्ये भरेल. एप्रिलमध्ये 2000चा, मग नंतर मेच्या सुट्टी असतात, गावी जाणार मी. तर असं किराणा आणि असे पैसे मी सेव्ह करते माझे. आणि आता मला भरायचं पण आहे, व्यवस्थित मी भरून देणार. आणि आता हे सर्व व्यवस्थित ठेवते, जिथे तिथं मला जसं जसं लागेल तसं. आणि तुम्हाला सांगते तेलाचा माझा वापर पण खूप कमी आहे. ज्या गोष्टीला तेल लागतं तेव्हा मी यूज करते, पण उगाच तेलकट पदार्थ अजिबात बनवते म्हणून तेल पण मला 4 kg ना बरोबर महिन्याला बरोबर होतं. कारण की देवाचं तेल मी वेगळं यूज करते, 1 किलो हा देवाचं तेल वेगळं यूज होतं, म्हणून मग मला बरोबर पुरून जातं. तर हे वेगळं असतं. आता बाकीचं साबणी पडलेल्या आहे, डेटॉलचं साबणी पडल्या म्हणून मी ह्या 2च मागवलेल्या आहे. त्याच्यानंतर मागच्या पण वेळच्या आहे ना तर विम पण पडलेल्या आहे. तरी ह्या एक्स्ट्राच्या झाल्या. आता ह्या तर मला तर भरपूर दिवस जाणार. कदाचित मला नेक्स्ट टाइम किराणा करेन तेव्हा लागणार पण, कारण की मोठा विम 12 आणलेला आहे, हा जास्त दिवस मला जाईल. तर असं आहे. तर हे सर्व आता मी ठेवून देते. आणि माझं आधीचं पण मीठ आहे पडलेलं, तर ते यूज होईल. आता हे तसंच मी ठेवून देणार आहे. तर आता तेच मी पटकन भरून घेते, जिथे वस्तू ठेवून घेते, तुम्हाला पण दाखवते सर्व. तर आता हे बाथरूममधल्या वस्तू बाथरूममध्ये जाणार, म्हणजे हार्पिक आणि कोलगेट हे बाथरूममध्ये जाणार. चला मी ठेवते पटापट. तर आता मी बाथरूममध्ये ज्या वस्तू आहेत ना, साबणे, कोलगेट, हे सर्व इथं ठेवून घेते. आणि जिथलं तिथं ऑर्गनाईज केला ना किराणा, म्हणजे आपल्याला ज्या त्या वस्तू वेळेवर भेटतात, जागेवर भेटतात. आणि आपण जरी घरी नसलो ना तर आपल्या घरच्यांना त्या वस्तू माहिती पाहिजे. जर आपण एकाच ठिकाणी स्टोरेज केलं ना तर ते एकत्र नाही ठेवायला पाहिजे. ज्या क्लिनिंगच्या वस्तू आहे ना त्या कायम वेगळ्या ठेवत जा तुम्ही. आणि मी ह्या पद्धतीने इथं असं ठेवून घेतलेले तुम्ही पाहू शकता सर्व. आणि बागचं मागे उरलेलं त्या पण साबणी इथं तुम्ही पाहू शकता. डेटॉल जास्तीचे, हार्पिक आहे, सर्व गोष्टी डबलच्या, म्हणजे मला आता काही त्रास नाही. आणि आता मी जे इकडचं साहित्य आहे ना आपल्याला बाथरूममधलं वेगळं, त्याच्यानंतर बेसिंगमध्ये आपल्याला लागेल, म्हणजे बेसिंगचं नाही का आपल्याला भांडे क्लीन करणं, म्हणजे आता ह्या साबणे वगैरे विमच्या ह्या बाकीचे लिक्विड सर्व हे इथं सिंकच्या खालचं जो एरिया आहे ना तिथं सर्व ऑर्गनाईज केलेलं आहे मी. तर ते सर्व मी तिथल्या तिथे ठेवून घेते, म्हणजे सर्व वेगवेगळ्या सेक्शनमध्ये असं ठेवते. किराणा व्यवस्थित जिथल्या तिथं राहतं. आणि मग काही संपलं कुठे ना लगेच आपल्याला लक्षात येतं ह्या गोष्टी नाही बाबा आपल्याकडे. तर मग अशा पद्धतीने मी माझा किराणा मस्त ऑर्गनाईज करत असते. आणि जिथल्या तिथं वस्तू ठेवल्या ना मस्त छान पण वाटतं, व्यवस्थित दिसतं. आता मी हँडवॉश करून घेते, कारण की बाथरूमच्या आणि त्या ज्या असतात ना आपल्या क्लिनिकच्या वस्तू ठेवल्या. आता ह्या सर्व आपल्या ज्या फुडी आहे ना तर त्या गोष्टी मी आता ठेवून घेणार आहे. हा मोठा डबा माझा आहे, तर त्याच्यामध्येच खूप साऱ्या एक्स्ट्राच्या वस्तू असतात ज्या की मी ठेवत असते. मग जेव्हा जेव्हा आपल्याला लागतात ना त्या मी काढून घेते. आणि मस्त याच्या व्यवस्थित राहतो डबा, पॅक आहे व्यवस्थित, त्याच्यात राहतात, हवा बंद आहे त्याच्यामुळे. मग त्याला हवा नसली ना लागली तर खराब वस्तू होत नाही लवकर. तर त्याच्यामुळेच मग ह्या डब्यामध्ये मी सर्व ठेवून घेते. आता मी काय करेल, बाकीचे जे आहे ना तेलाच्या पिशव्या याच्यात ठेवून घेते. एकच वरती ठेवणार आहे जी की मला लागेल थोड्या दिवसातच, म्हणून मग आताच वरती ठेवून घेते. कारण की हा डबा खरंच खूप जड होऊन जातो उचलायला, एकत्र खूप जास्त साहित्य भरलं की. त्याच्यामुळे मग मी आता हे परत आता ठेवून घेते वरती. आणि
ह्या सर्व वरती वस्तू ठेवल्या गेल्या की मग माझ्या थोड्याशा वस्तू आहे ना त्या खाली ठेवून घेणार आहे. ह्या सर्व अशा ऑर्गनाईज करून ठेवते, जेणेकरून असं एकत्रच एकदम भरून भरून ठेवलं ना की नको लागायला, खराब नको व्हायला. त्याच्यामुळे मग मी हे सर्व नियोजन करून ठेवते. आता ह्या डब्यांमध्ये ना जे आता एक्स्ट्राचं जे थोडंसं साहित्य मला खालच्या खाली लागणार आहे ते लागतंच आपल्याला, तर त्या गोष्टी मी ठेवते. जसं की मिठाची पिशवी अर्धी, परत चहापत्तीचं जे असतं ना बॉक्स तो, म्हणजे ह्या असं छोट्या छोट्या गोष्टी ना ह्या बाकीच्या लागणार ह्या सर्व मी इथं भरून घेते, इथं ठेवते ह्या छोट्या डब्यामध्ये. तर आता इथं हे सर्व ठेवून घेते. त्याच्यानंतर मग आद्विकचे बिस्किट वगैरे आहे ना, खारी बिस्किट सर्व त्याच्यासाठी स्पेशली एक डब्बा, चिवड्याचा एक डब्बा, म्हणजे त्यांचं खायचंसुद्धा वस्तू अशा वेगवेगळ्या डब्यांमध्ये मी भरून ठेवलेलं आहे. त्याच्यामध्ये सर्व बिस्किट टाकून घेते, जास्तीचे मी नाही आणत. तर तेलाचे जे आपल्या देवाचं तेल आहे ना ते इथंच मी ठेवून घेते, देवाचं तिथंच ठेवते वस्तू सर्व. तर अशा पद्धतीने मी जिथल्या तिथं वस्तू ह्या ठेवत असते. आता उरलेलं माझं ते जिरे आणि जो ओवा होता ना तो बरण्यांमध्ये भरायचा होता. ओवा आधी छोट्या बरणीत होता, पण मग मला म्हटलं नको, तर मी चेंज करत होते बरण्यांना थोडंसं. तर ते डिंक होतं ना, तर डिंक ते चेंज करून दुसऱ्या बॉटलमध्ये भरले मी भरते. आणि ओवा आहे ना इथं पुढे, म्हणजे वरतीला आपण कधी भजी करतो किंवा ओवा लागतो ना आपल्याला स्वयंपाकामध्ये, तर तो वरती मला हवा होता, कारण की डिंक हे ना वरती होता. तर डिंक आपल्याला लागत नाही एवढंसा, म्हणजे डिंक आपण काही लाडू किंवा दुसरे पदार्थ बनवतो तेव्हाच डिंक लागतं. तर मग मला ते बॉटल चेंज करायची होती, बरणी. तर आता मी तिथंच ते खालच्या बरण्यांमध्ये मी ठेवून घेतलेला आहे सर्व. आणि जो ओवा आहे ना तो चेंज केला, म्हणजे ओवा वरच्यावर राहील. तर अशा पद्धतीने मी ऑर्गनाईज केलं. आणि मागच्या व्हिडिओमध्ये तुम्ही पाहिलं सर्व मी क्लिनिंग करून घेतले, जे माझे ऑर्गनाईज आहे ना, जे खाली पण इथं एक सेक्शन आहे ना तिथंसुद्धा माझं ऑर्गनाईज आहे. त्याच्यातसुद्धा खूप साऱ्या बरण्या आहे आणि तिथं खूप सारं माझं साहित्यसुद्धा आहे, जे की ते कोणालाच दिसत नाही माझ्या किचनमध्ये आहे की नाही असं वाटतं. तर इथं आता ओवा ह्या बरणीमध्ये घेतला आणि ही माझी बरणी खूप खूप जास्त क्यूट आहे, मस्त छान, खूप भारी वाटते. तर अशा पद्धतीने तर इथे हे सर्व ठेवून घेतलं. आणि आता हे एक्स्ट्राचं उरलेलं आहे ना, आता एका डब्यात ठेवून देणार मी खालच्या डब्यामध्ये. तर ते कधी पण मला म्हणजे संपलं नाही ह्या बरण्यांमधलं मी भरून घेत असते. मग असं मी किराणा माझा ऑर्गनाईज करते. तर हे पाहू शकता इथं जिरे पण मी ह्या बरणीत भरून घेतले, बाकीचे उरलेले आहे ते नंतर मग मला काढता येईल जेव्हा ह्याच्यातलं संपेल तेव्हा. तर अशा पद्धतीने मी किराणा माझा ऑर्गनाईज करते. तुम्ही पाहिलं माझा किराणा, तो मोठा डबा आहे ना लॅपटॉपवरती ठेवलेला, त्याच्यामध्ये सर्व एक्स्ट्राच्या वस्तू ज्या की खाली मी मला लागणार त्या भरून ठेवल्या, पण जास्तीच्या उरल्या ना ते एकत्र तिथे ठेवते. आणि अजून रेग्युलरली थोडाफार लागतं ते अजून डबे छोटे इथे डब्यामध्ये ठेवते किराणा 2 डब्यांमध्ये, आणि बाकीचं म्हणजे तिथं बरण्यांमध्ये भरून ठेवते मी. असं सर्व छान ऑर्गनाईज केलं, सर्व बरण्यांमध्ये सर्व भरून ठेवलेलं आहे मला जे जे लागतं ते. आणि आपल्या किचनमध्ये तुम्ही पाहिलं माझ्या काचेचे जे ग्लास आहे ना त्याच्यामध्ये खूप वेगवेगळ्या प्रकारचं तुम्हाला त्याच्यामध्ये अजून छानसं क्यूटचं मी एक ॲड केलेलं आहे. तर हे एक आणलेलं आहे, इतकं छान हे बाऊल आहे ना, त्याच्यात आईस्क्रीम पण खायला देऊ शकतात. भारी एक कस्टर्ड खाऊ शकतात तुम्ही याच्यामध्ये. मुलांना नाही तर काय कधीतरी असं देऊ शकतो आपण याच्यामध्ये. तर हे छोटंसं असं क्यूटचं असं डिझाईन पण तुम्ही पाहाल, एकच नंबर आहे, खूप सुंदर असं छोटंसं बाहुल. तर तो मी इथे ठेवला आता सध्या. तुम्हाला माहिती मला भांडे खूप आवडतात, जे ग्लास काचेचे. जास्त माझ्याकडे वेगवेगळ्या प्रकारचे ग्लासेस आहे, तर खूप भारी हे सर्व मी ठेवलेलं आहे, सर्व क्लीन आहे, नीट आहे, सर्व छान व्यवस्थित ठेवलेलं आहे भरून. अशा प्रकारे मी माझा किराणा ऑर्गनाईज करते आणि छानसं ठेवले. तुम्हाला एकदा दाखवते, मस्त छान त्यांची मांडणी सुद्धा व्यवस्थित केलेली आहे, तुम्हाला दाखवते एकदा. इथं सर्व बघा, वरती ना तेलाच्या बॉटल आहे. त्याच्यानंतर मग लगेच इथं आपल्याला रवा, मोहरी, आखे खडे मसाले, डाळीच्या बरणी ज्या वरणासाठी लागतात त्या डाळीच्या बरण्या आहे. त्याच्यानंतर ओवा, मेथी, आखे मसूर, जिरे, आपल्याला तीळ लागते, तुपाची बरणी, तर घरचं मी तूप बनवलं ते, असं हे सर्व इथं ऑर्गनाईज केलेलं आहे. त्याच्यानंतर आद्विकसाठी पास्ता, त्याला खीर आवडते, ते खीराची इथे डबे ठेवलेले आहे. त्याच्यामध्ये मागे कसुरी मेथी, तेजपत्ता आणि शेंगदाणे, आणि आपल्या इथे हिंग वगैरे आहे. मिठाची डबे, मिठाची बरणी, हिंग, आणि इथं आहे मसाल्याचा डब्बा. त्याच्यानंतर इथं खाली सर्व डबे असे ऑर्गनाईज करून ठेवलेले आहे इथं. आणि इथं पाहू शकता असं छानसं सर्व घर ऑर्गनाईज केलेलं आहे. आणि किराणा सर्व मी भरून दिलेला आहे. तर किती छान दिसतंय सर्व.
तर मी माझा मंथली किराणा असा भरते आणि असे पैसे सेव्ह करते, छान ऑर्गनाईज पण असं किराणा भरून ठेवते, जेणेकरून तो चांगला राहतो व्यवस्थित. आणि व्यवस्थित सर्व किराणा ठेवल्यानंतर खराब होत नाही. आणि छोट्या पैसे आपण जेव्हा साचवतो त्याच्यातून काय बनवतो त्याचा आनंद खूप वेगळाच असतो. प्रत्येक गृहिणीला ना पैसे साचवायची खूप सवय असते. भाजी घेतली का त्याच्यातून थोडे थोडे पैसे वाचवायचे. प्रत्येक गोष्टीतून भारतीय स्त्री म्हणजे ही करतेच करते, प्रत्येक घरामध्ये करते. आणि तिला आवडतं असं सेव्ह करायला पैसे, त्याच्यातून थोडंसं काहीतरी वेगळं घेते ती. आणि हे प्रत्येक घरामध्ये तुम्ही पण करत असाल, मी पण करते. आणि मला आवडतं हे असं नाही का थोडंसं आपण बचत केलेली. तर अशा बचत आपण छोट्या करू शकतो, त्याच्यातून आपण काही गोल्ड घेऊ शकतो किंवा तुम्हाला जे आवडेल तुम्ही करू शकता, तुमची इन्व्हेस्टमेंट करू शकता किंवा बँकेमध्ये ठेवू शकतात. तर अशा पद्धतीने मी किराणा भरते, पैसे बचत ठेवते, महिन्याचा किराणा भरून काय काय करायचं ते नियोजन करते, पैसे बचत करते माझे. आणि असं छान ऑर्गनाईज किराणा करते. तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. तोपर्यंत तुमची काळजी घ्या. भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय.